तर मी महिलांना बँकेत घेऊन गेले आणि बँकेत खातं उघडायला गेले. त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ताई आम्ही ह्यांची काय खातं उघडणार नाही. मी म्हणलं का? तर ते म्हणले ते रोज 2 रुपये 3 रुपये बचत करणार, हे काय आम्हाला परवडणारा बिझनेस नाही. तर मग मी म्हणलं की ठीक आहे, जर हे करत नाही आहे, बँका खातं उघडत नाही, तर मग आपण महिलांची बँक चालू करूया. अहो मी जाते ना, तर खेड्यातले माणसं जी चावडीकडे बसलेले असतात ते असे बोलतात की हे बघा बँक चालू करायला निघाल्या, ह्यांना कचरा तरी नीट काढता येतो का? आणि मग चिडवायच्या, कचरा बँक म्हणून बायकांनी काही शांत बसल्या नाही. म्हणजे त्यांना काही करू दे, आपण त्यांना करूनच दाखवायचं. सध्याचा जर काळ बघितला तर FD आहे, SIP आहेत, म्युच्युअल फंड आहेत. मग गावखेड्यातल्या महिलांनी याकडं नेमकं कसं वळलं पाहिजे आणि कसं ह्या सगळ्याकडे बघितलं पाहिजे? पण मला हे दिसतं की ह्या महिलांची कॅश फ्लो समजायला बँकिंग सेक्टर, म्युच्युअल फंड किंवा स्टॉक एक्सचेंज सेक्टर हे ते लोक फेल होतात समजायला. हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार. स्वागत आहे तुमचं हॅलो कृषीच्या या महिला दिनाच्या विशेष पॉडकास्टमध्ये. खरं तर हा मान तालुका बघितला तर हा दुष्काळी पट्टा पडतो. या दुष्काळी पट्ट्यामध्ये 1980-90च्या दरम्यानमध्ये मुंबईमधून एक महिला येते. इथल्या महिलांना संघटन करते, त्या महिलांचं तर त्यांना आर्थिक साक्षर करते, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवते मानदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून. खरं तर या मानदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापिका आज आपल्यासोबत जोडल्या गेलेत. मॅम आपलं स्वागत आहे खूप खूप. चेतना सिन्हा, म्हणजे सगळ्या तुम्हाला चेतना भाभी म्हणतात ह्या सगळ्या एरियामध्ये. स्वागत आहे तुमचे आमच्या महिला दिनाच्या विशेष पॉडकास्टमध्ये. आपण मानदेशी फाउंडेशनबद्दल चर्चा करणार आहोतच, पण मला वाटतं की आजच्या या चर्चेचा किंवा या पॉडकास्टचा विषय आपण ग्रामीण महिला आणि त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य या सगळ्या संदर्भात बोलूयात. चालू करूयात. रेडी? चलो. मला असं विचारायचं होतं की मुंबईपासून इकडं प्रवास झाला म्हसवडपर्यंत आणि आता आपण गप्पा करतोय, तर हा सगळा बदल नेमका कसा बघताय या सगळ्या बदलाकडे, आणि मुंबईसारख्या शहरातून इकडे यायची तुम्हाला गरज नेमकी का वाटली? चेतना गाला, मी मुंबईत असताना चेतना गाला ओके. आणि आता चेतना गाला सिन्हा. ओके. ॲक्च्युली माझा जन्म, माझं लहानपण सगळं मुंबईतच गेलेलं आहे. माझे आजोबा कच्छमधनं मुंबईत आले, कच्छ गुजरात, तिथून मुंबईत आले. म्हणून आमची आता माझी 3री पिढी मुंबईतच होती. आणि चाइल्डहूडमध्ये मुंबईतच ॲज अ बॉम्बे गर्ल, त्या काळात बॉम्बे होतं, बॉम्बे गर्ल, जन्म तिथेच सगळं ब्रॉटअप तिथेच झाले. आणि मला कधी असं मनातही नव्हतं की मी कुठल्या ग्रामीण भागात जाणार, तिथे राहणार किंवा तिथे काम करणार, असंही मनात नव्हतं. सर्वसाधारण मुंबईच्या मुली ज्या टाईपच्या असतात, जीन्स शर्ट घालणे, खेळायला जाणे, फिल्म बघणे आणि पुस्तकं वाचणे, लायब्ररीमध्ये जाणे, स्विमिंगला जाणे, अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी आणि कॉलेज पण, हे सगळं अशा प्रकारची माझी लाईफ होती. झालं असं की मी ज्यावेळी अंडर ग्रॅज्युएशन, म्हणजे मी माझं BCom करत होते मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, त्यावेळी जयप्रकाश नारायण जे गांधीयन नेता होते ते युनिव्हर्सिटीमध्ये यायचे आणि विद्यार्थ्यांच्या मीटिंग्स घ्यायचे. ओके. आणि ते विद्यार्थ्यांना अपील करायचे की तुमच्यासारखे तरुण मुलं मुली ह्यांनी ग्रामीण भागात गेलं पाहिजे. आणि ते म्हणायचे की भारताचा जो खरी लोक आहेत ते ग्रामीण भागात आहेत आणि तरुण लोकांनी तिथे जाऊन तिथे काम करायला पाहिजे. ह्या विचाराला मी फार प्रेरित झाली आणि मी JPंना म्हणलं की मला ग्रामीण भागात जायचं आहे. मी काय ग्रामीण भागात गेले नव्हते. आणि मग कधी संबंध असा ग्रामीण भागाशी नाही, मुंबई सोडून बाहेर कधीच नाही. नाही, आम्ही असं कच्छमध्ये जायचो, असं नाही, मूळ गाव कच्छ, पण तसा ग्रामीण भाग म्हणून नाही. ते काय तिथे आमचं घर आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत जसं आपण मामाच्या घरी जातो तसं हे जाणं, पण तसा कधी ग्रामीण भागाशी संपर्क नाही आला. आणि मग मी जयप्रकाश नारायणच्या ह्या विचारांनी प्रेरित झाली की त्या काळात त्यांनी म्हणजे तरुण पिढीची एक संघटना स्थापन केली होती, संघर्ष वाहिनी म्हणून. याची स्थापना 1977 साली झाली, 77 मध्ये झाली. पण तसं काम चालू होतं आणि ही मी सांगते तुम्हाला आता, तो 1979. ओके. मी जे आत्ता वर्णन करते ते 1979चं.
तर मी म्हणलं JPंना की मी पण ग्रामीण भागात फिरणार आणि मग त्यांच्याबरोबर पण मी बऱ्याच ठिकाणी गेली. म्हणजे फक्त महाराष्ट्र नव्हे, त्या काळात बिहारमध्ये आंदोलन होतं म्हणून बोधगया वगैरे हा सगळा जो भाग पॅन आहे इंडिया. ते तिथे सगळ्या म्हणजे मला असं आठवतं की माझ्या वयाचा 22-23 वर्षाचा वय होतं तोपर्यंत मी लगभग संपूर्ण भारत म्हणजे ओडिसा वगैरे त्या भागातल्या ग्रामीण भाग, इथे बंगालचा ग्रामीण भाग, बिहारच्या, दक्षिण भागात तमिळनाडू वगैरेचा असं खूप फिरले आणि मला एक फॅसिनेशन वाटलं की त्या ग्रामीण भागात काम करताना असं लक्षात आलं की ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये ॲस्पिरेशन खूप आहेत. म्हणजे आपलं जीवन बदलण्याच्या आपल्याला संधी मिळाव्या आणि त्याच्यासाठी जी जिद्द आहे ती अशी मला खूप जाणवायची आणि ते मला प्रमुख माझं आकर्षण झालं आणि ते फिरता म्हणजे असं ग्रामीण भागात मी सारखी मीटिंग्स वगैरेमध्ये जायची आणि कसं असतं कुठल्याही आंदोलन असेल किंवा संघटना असेल आणि हे काय पार्टी आंदोलन होतं अगदी क्लिअर कट होतं की ही निर्दलीय संघटना आहे, चळवळ. चळवळ आहे आणि नॉन पार्टी. हं. तर त्यावेळी त्या काळात कसं त्याच्यात महिला तशा खूप कमी किंवा मुली खूप कमी म्हणून असं खूप व्हायचं की कुठेही मीटिंग असेल की आम्हाला बोलवणं यायचं. मग ते बिहारमध्ये असू द्या, कर्नाटकमध्ये असू द्या, कुठे पण असू द्या आणि म्हणून इथे खरं त्यावेळी विजय म्हणजे माझे पती विजय सिन्हा ते माणमध्ये त्यावेळी दुष्काळ इतका होता आणि महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना चालू झाली होती. आता आपण मनरेगा म्हणतो. मनरेगा अगदी. पण त्या काळात कुठल्याही राज्यात म्हणजे देशातल्या कुठल्याही राज्यात नाही, फक्त महाराष्ट्रामध्ये रोजगार गॅरंटी योजना आणि ते पागे कमिटी म्हणजे प्रख्यात गांधीयनवादी त्यांच्या कमिटी अंतर्गत हा मजुरांना मजुरी देण्यासाठी प्रामुख्याने दुष्काळी भागात ज्यावेळी काम भेटत नाही त्यावेळी त्यांना रोजगार मिळवण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केली होती आणि विजय म्हणजे माझे पती ते त्या योजनेमध्ये लोकांना काम मिळावं. दुष्काळी भागात कसं माण तालुक्यात दुष्काळी भाग असा की ह्याच्यातली प्रमुख मायग्रेशन स्थलांतर तो पुरुषांचा कुठे व्हायचा तर मातीकाम म्हणजे शहरात कन्स्ट्रक्शन लेबरर्स ज्याला म्हणतो ते, रंगकाम जे तुम्ही आज पण बघितलं तर मुंबईचे रंगकाम करणारे खटावचेच लोक असतात. त्याचबरोबर ऊसतोडीला कामगार ते पण आमच्याच भागातले असतात आणि मेंढपाळ हा सगळा जो स्थलांतर आहे तो ह्या कामात म्हणजे सगळ्यात म्हणजे आपण असं सांगू शकतो की सगळ्यात जास्त कष्ट आणि त्याला कुठल्याही वेळेचं हे नसतं. पहाटे करायची कामं, रात्रीपर्यंत करायची कामं अशी जी कामं आहेत शहरात किंवा ती कामं ह्या भागातली लोक करायची आणि ज्या महिला असायच्या म्हणजे प्रामुख्याने महिला जास्त इथे असायच्या कारण पुरुष स्थलांतर करायचे. तर त्या इथे मग त्यांना काम भेटलं पाहिजे महिलांना म्हणून रोजगार हमीवर काम मिळावं म्हणून विजय काम करत होता आणि प्रामुख्याने महिला असल्यामुळे मीटिंगसाठी त्यांना महिला कार्यकर्ते असायला लागायची. मीटिंगसाठी त्यांना महिला कार्यकर्ती असायला लागायची. मग आम्हाला सांगायचे की कोण जाते कोण तयार आहे आणि मी म्हणलं मला जायचंच होतं आणि मला आवड आहे मग मी इथे यायला लागली. ओके. मला जोडूनच त्याला प्रश्न विचारायचा होता की मुंबईच्या चेतना गाला मसवडच्या चेतना सिन्हा कधी झाल्या म्हणजे हे लव्ह स्टोरी हे सगळं कसं कनेक्टेड झालं या सगळ्या चळवळीच्या माध्यमातून? हे खरं बघितलं ना तर मी इथे आली त्यावेळी पण मी फार असं विजयला ओळखत नव्हते. म्हणजे संघर्ष वाहिनीचं काम चालू आहे आणि मी येते इथे. आमचा तसा संपर्क नव्हता आला का विजय इथे काम करतोय म्हणून मी आली आहे असं पण नव्हतं. पण मी ज्यावेळी इथे आली आणि आम्ही मग साईटवर जायचो जिथे काम चालू आहे त्या साईटवर तर मी काय बघितलं की एक तर असं बघितलं की दगड फोडण्याचं काम, रस्ते बांधायचं काम आणि ही दगडी प्रदेश आहे, खूप मोठे मोठे दगड आणि ती दगड फोडण्याचं काम ह्या महिला करायच्या आणि मला असं आजही आठवतं म्हणजे पहिल्यांदा मी ज्यावेळी आली जनरली समर असेल आणि खूप उन्हाळा आणि मी उन्हात बघितलं की महिला दगड फोडतायत आणि जवळजवळ त्यावेळी इथे तापमान जो होता तो 45, 46, 47 डिग्री सेल्सिअस आणि त्याच्यात उन्हात सगळ्या बायका दगड फोडतात. काम करतात ते करतात पण दगड फोडायचं काम. मग माझं ज्यावेळी ती जी फ्रेम बसली ना माझ्या डोळ्यापुढे
मला असं वाटलं की हे मी कुठे बघितलंय असं. तर हिंदी सिनेमामध्ये ज्यावेळी आपल्याला लाईफ इम्प्रिझनमेंट मिळतं कुठल्याही क्रिमिनलला, बरोबर. त्याला जेलमध्ये हे काम भेटतं. मग माझ्या मनात एक उत्स्फूर्तपणे स्पॉन्टेनियसली मला असं वाटलं की हे काम ह्या महिलांचं नाही आहे. दे आर नॉट क्रिमिनल. त्यांना बरोबर. काय इम्प्रिझनमेंट नाही आहे. नाहीये. हे शिक्षा बंद दिली झालं नाहीये. पाहिजे. हे तर शिक्षा मिळण्याचं काम आहे. आणि मग मला थोडंसं जास्त की नाही आपण इथे काम केलं पाहिजे असं मनात येत गेलं. आणि मला असं म्हणजे त्या परत इथे त्या कामाचं सगळं नेतृत्व विजय करायचा. ओके. म्हणजे माझे पती. मग त्यांच्याशी चर्चा व्हायची की ही कसं बदलणार ही परिस्थिती काय? तर ते म्हणजे विजय सरळ म्हणायचं की आत्ता तर पहिला त्यांना गरज आहे की त्यांचं मजुरी वाढायला पाहिजे. जे मजुरी भेटते ₹3 वगैरे त्या जे काय काळात असेल ते. भेटते. तर त्याचे ₹4 झाले पाहिजे, 4.5. कारण ह्यांचा उदरनिर्वाह होतच नाही तेवढ्यात. तर मग त्याच्यासाठी मोर्चे असं करायचो आम्ही. पण हे म्हणजे इथे काम करताना हे महिलांचं जी जिद्द बघितली, अशा कामातनं पण त्या अशा मोर्चासाठी, रास्ता रोकोसाठी तयार असायच्या, की मला असं वाटायचं आणि मी उदाहरण की ज्या उदाहरणमुळे मला वाटलं की नाही मला इथेच राहायचं आहे. तो असा की आम्ही असं एका साईटवरनं दुसऱ्या साईटवर आणि पदयात्रा होती इथे. ओके. रोजगार हमी कामं करणाऱ्या मजुरांची पदयात्रा होती. आम्ही जात होतो तसं. तर एका संध्याकाळी मीटिंग चालू होती जिथे, तिथे मी एका ताईंना म्हणलं, की "ताई हे तुम्ही किती वर्ष असं करणार? आणि आयुष्यात बदल कसं घडवून आणणार?" तर ते म्हणल्या हसल्या आणि म्हणल्या, "नाही आमचं आयुष्य आम्ही दुष्काळी भाग, आमच्याकडे पाऊस अजिबात नसतो." म्हणजे त्यांनी असं सांगितलं, की तो जो अस्मानी संकट आहे आमच्यावर, ते ते असं आहे की कोणी सोडवू शकत नाही. गृहीतच धरलं होतं त्यांनी. हां. असंच आमचं आयुष्य आहे. आणि आमचं आयुष्य असं आहे आणि परत त्या महिलेनी मला असं सांगितलं, की "तू तरुण आहेस. तू मुंबईतून आलेस. तू काय करते?" मी म्हणलं, "मी अजून कॉलेजमध्ये शिकते." म्हणली, "मग कशाला आली आहे तू इथे? तू माघारी जा. आमचे प्रश्न ह्या डोंगराएवढे आहेत. आणि डोंगर दिसतो ना, ह्या म्हाताऱ्याचे ते डोंगराला आणि पावसाला बघून डोळे खोल गेलेले आहेत. बापरे! आणि तू तुझं आयुष्य इथे नको घालवू. तू माघारी जा." त्यावेळी मला हे लक्षात आलं, की मला असं वाटतं, की मला फार कळतं, माझं खूप शिक्षण झालंय, मला ह्या महिलांना शिकवायचं आहे. पण तसं नाही आहे. ह्यांना माहिती आहे आपले प्रश्न. आणि जर मला काय करायचं असेल, तर मला ह्या महिलांकडून शिकून त्यांच्याबरोबर करावं लागेल. त्यावेळी मी असा निर्णय घेतला, की मी इथे काम करणार. आणि मग ऑफकोर्स सायमल्टेनियसली आता असं होतंच, की मी जास्त येत गेले आणि आमचं प्रेम झालं माझं आणि विजयचं आणि आम्ही लग्न करायचं ठरवलं. तसं बघितलं तर आमच्या कुटुंबात, माझ्या फॅमिलीमध्ये असा प्रकारचा आणि विजयच्या फॅमिलीमध्ये तर असा बिलकुलच काही नाही. नाही, अजूनही फार कमी. पण त्या काळात म्हणजे मी 1986चं म्हणते ना, 86 ओके. तर त्या काळात आमच्याकडे पण आणि मी तसं जन्माने कच्छी जैन फॅमिलीची आहे. ओके. आणि त्याच्यात एक म्हणजे एकतर नाही म्हणलं तरी हिंदू आणि जैन हा धर्म वेगळा आला. दुसरं असं की ग्रामीण भाग आणि आम्ही मुंबईतलं मी शहरी भाग. मुंबई हां. शहरी तो आला. तिसरं शिक्षण पण की माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन आणि नंतर मी शिकवत होते, लेक्चरशिप करत टीचिंग. होते येस. आणि विजय तर त्याचं 9वी शिक्षण झालेलं. मग हे असं ज्यावेळी लग्नाचा विचार केला तर आमच्यात म्हणजे दोन्ही फॅमिलीमध्ये एक शॉक होता. आणि म्हणजे माझ्या फॅमिली तशी लिबरल. कारण लहानपणीपासून माझ्या वडिलांनी आम्हाला असं रेज केलं होतं, की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहायला पाहिजे. शिक्षण घेतलंच पाहिजे आणि आत्मनिर्भर राहाल. फक्त ग्रॅज्युएशन नाही. म्हणून शिक्षण असं नव्हतं, की ग्रॅज्युएट व्हा आणि लग्नासाठी मुलगा बघा वगैरे. तशी मानसिकता वडिलांची पण नव्हती. शिक्षण जास्त घ्या, पोस्ट ग्रॅज्युएशन करा, जॉब करा, आत्मनिर्भर व्हा, फायनान्शियल इंडिपेंडन्स असू द्या आणि नंतर लग्न वगैरेचा विचार करा. तर तशी मी फायनान्शियली इंडिपेंडंट आम्ही सगळ्याच बहिणी तशा. पण लग्न करायचं आहे आणि विजयबरोबर करायचं आहे तो त्यांच्यासाठी शॉक होता. आणि मेन शॉक 2 गोष्टीचा.
एक तर मुंबई सोडायचं म्हणजे त्यांना वाटलं की शक्यच नाही तुला, तिथे सर्व्हाइव्ह होणंच शक्य नाही मुंबई सोडून. म्हणजे त्या काळात मायग्रेशन व्हायच्या सगळ्या गोष्टी होत्या. त्या काळात सगळ्या ह्या गोष्टी मान्य नव्हत्या. म्हणजे लोकं गावाकडून शहरात जायचे आणि तुम्ही शहराकडून गावात येत होता. सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. मला असं विचारायचं आहे, की आता महिलांसाठी एन-जी-ओच्या संस्था आहेत, बऱ्याच संघटना आहेत. मग त्या काळात तुम्हाला महिलांसाठी बँक सुरू का करावी वाटली? म्हणजे त्या महिलांना आर्थिक स्टेबिलिटी द्यावी असं का वाटलं एकदम? त्यावेळेस त्या गोष्टीवरती भर द्यावासा का वाटला? खरं तर मी NGO नाही म्हणणार. आमची तशी बघितलं तर कम्युनिटी ऑर्गनायझेशन आहे, लोकांची संस्था आहे. पण त्या काळात असंही ठरलं नव्हतं की काय आपण संस्था उभी करावी का? असं काम चालू होतं. मी संघटनेचं शेतकऱ्यांमध्ये शरद जोशींबरोबर आम्ही दोघे पण खूप शेतकरी चळवळी संघटनेची. येस. शेतकरी संघटना शरद जोशी ज्यावेळी भारतात आले आणि ते ज्यावेळी त्यांनी आंदोलनं चालू केली, त्या काळात मी त्यांची मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एक सेमिनार ठेवला होता बरं. आणि त्यांना निमंत्रित केलं होतं आणि मी त्यांचाही फार फॅसिनेटेड झाले होते. म्हणून मग आम्ही दोघांनी असंही ठरवलं की ग्रामीण भागात जर काम करायचं असेल, संघर्ष वाहिनीमध्ये आम्ही मजुरांमध्ये काम करत होतो. पण शेतकरी संघटनेचं काम बघून आम्ही दोघे शेतकरी संघटनात पण काम करायला लागलो. तर त्यावेळी आमच्या मनात शेतकऱ्यांमध्ये काम करायचं हे जास्त होतं. पण झालं असं की कारण लग्नानंतर मी इथेच राहायला लागले आणि इथे राहत असताना एक महिला इथे माझ्याकडे सारख्या यायच्या. भाजी विक्रेते महिला, मजुरी करणाऱ्या महिला आणि ते म्हणायच्या की आम्हाला बचत करायची आहे. आणि मी म्हणलं की बचत करायची आहे, तर पहिलं तर माझ्या मनात असं प्रश्न यायचं की तुम्हाला राहायला सुद्धा जागा नाही. तुम्ही रस्त्यावर राहता कुटुंबासहित, तुमचं घर नाही आहे आणि तुम्हाला बचत करायची आहे. म्हणजे आपल्याला सहजासहजी असं वाटतं की ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते बचत करतील. पण ह्या महिलांनी सांगितलं की नाही, आमच्याकडे जास्त पैसा आहे म्हणून बचत नाही करायची. आम्हाला आमच्या पैशाचं नियोजन करायचं आहे. काय पैसे थोडे बाजूला ठेवायचे, त्याचा वापर आम्हाला परत करायचा आहे. भविष्यात. तर त्याच्यासाठी बचत करायची आहे. तर मी म्हटलं मग बँकेत जाऊया. बँकेत खातं उघडा बचत करायची आहे तर. तर मी महिलांना बँकेत घेऊन गेले आणि बँकेत खातं उघडायला गेले. तर त्यावेळी बँक अधिकाऱ्याने आणि म्हसवडमध्ये त्यावेळी फक्त 2च बँका होत्या राष्ट्रीयकृत. त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ताई आम्ही ह्यांची काय खातं उघडणार नाही. मी म्हणलं का? तर ते म्हणले ते रोज ₹2 ₹3 बचत करणार. हे काय आम्हाला परवडणारा बिझनेस नाही आहे. मग आम्ही नाही उघडणार खातं. आणि मला असं वाटलं की ह्या महिला काही सरकारकडून कर्ज मागत नाही. काय सरकारकडून कुठली स्कीम मागत नाही. कुठली सबसिडी मागत नाही. ते काय मागता? तर बचत करण्यासाठी एक सुरक्षित जागा जी बँक असते त्याच्यात ते ते एक संधी मागतायत आणि हे त्यांचा हक्क आहे. तर मग मी म्हणलं की ठीक आहे जर हे करत नाही आहे बँका खातं उघडत नाही, तर मग आपण महिलांची बँक चालू करूया. आणि मग तसं आम्ही ठरवलं की ठीक आपण महिलांची बँक चालू करूया. मी डायरेक्ट मुंबईला रिझर्व्ह बँकेत गेले. रिझर्व्ह बँकेत माहिती घ्यायला गेले की आम्हाला महिलांची बँक करायची आहे आणि आम्हाला प्रोसेस सांगा. आणि अर्थातच नागरी सहकारी बँकेचा जो डिपार्टमेंट असतो रिझर्व्ह बँकेत रिझर्व्ह बँक. तिथे गेले. ते म्हणले, "मॅडम तुम्हाला अंदाज आहे तुम्ही काय बोलताय? तुम्हाला बँक चालू करायची आहे, एवढं सोपं नसतं." मी म्हटलं, "तरी प्रोसेस तरी सांगा." सुदैवाने त्या काळात रिझर्व्ह बँकेने एक मराठी कमिटीला अपॉइंट केलं होतं. फॉर? अपॉइंट करण्याचं कारण हे होतं की रिझर्व्ह बँकेला वाटत होतं की ग्रामीण भागातली जनता अजिबात त्यांच्या बँकिंग क्षेत्रात समावेश नाही आहे. खास करून महिलांचा ओके. तर आणि आदिवासीचा. हं, हं. तर त्याच्यासाठी एक कमिटी नेमली होती रिसर्च करण्यासाठी की काय पर्याय काढले की ह्यांचा समावेश होईल. बरं. आणि सर्व्हे मराठी करून. कमिटीचा अहवाल आला होता आणि त्या अहवालात मराठी कमिटीने असं सांगितलं होतं की जर ग्रामीण भागातल्या महिला, आदिवासी ह्यांना बँकिंगमध्ये समावेश करायचा असेल, तर त्यांच्या बँका असल्या पाहिजे. म्हणजे महिलांची बँक असली पाहिजे, आदिवासी लोकांची बँक असली पाहिजे. मग त्याच्यामुळे मी ज्यावेळी गेली, त्यावेळी तो म्हणजे रिझर्व्ह बँकेत असं म्हणतात की लायसन्स देण्याचा तो विंडो ओपन होता. ओके. की देऊ शकतो शकतो. महिला सहकारी बँकेसाठी लायसन्स. मग ते मला हे माहिती पडल्यानंतर मी म्हटलं, "मग मला माहिती द्या कसं करायचं." मी सगळी माहिती घेऊन माघारी आली
आणि मी महिलांना म्हणलं की आपण महिलांची बँक चालू करू शकतो, आपल्याला भाग भांडवल करावं लागेल. आणि त्यावेळी म्हसवडसारख्या छोट्या ठिकाणी भाग भांडवल जे लागणार होतं ते 25 लाख रुपये लागणार होतं. बरं. पण ते 25 लाख ते जनरल बँकेसाठी होतं. महिलांसाठी एंट्री पॉईंट नॉर्म्समध्ये 12 लाख लागणार होतं. मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, मग आपण हे 12 लाख कॅपिटल गोळा करू आणि प्रपोजल देऊ. आणि मला खूप आनंद वाटतो आज की ह्या ज्या महिला आहेत ना, मजुरी करणाऱ्या, भाजीपाला विकणाऱ्या, दूध विकणाऱ्या, कुठे छोटं छोटं टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या, अशा ज्या महिलांची बँक चालू करतोय, सगळ्यांनी भागभांडवल स्वतः तर दिलंच, शेअर्स घेतले, पण फिरून फिरून पैसे गोळा गोळा करायला केले. लागले. आणि ती अशी परिस्थिती होती की सकाळी आम्ही निघायचो आणि सगळीकडे खेड्यात जायचो, आपण बँक चालू करतोय, आपण शेअर्स गोळा करतोय. महिलांना फार अभिमान वाटायचा आणि ते म्हणायचे आम्ही महिलांची बँक चालू करणार आहे. आणि त्या काळात अशी चेष्टा पण खूप झाली महिलांची. म्हणजे मला अजूनही आठवतं की आमच्या हिंगणीच्या इंदुबाई माने म्हणून आहेत, त्या अशा म्हणायच्या, अहो मी जाते ना तर खेड्यातले माणसं जी चावडीकडे बसलेले असतात ते असे बोलतात की हे बघा बँक चालू करायला निघाल्या, ह्यांना कचरा तरी नीट काढता येतो का. आणि मग चिडवायच्या, कचरा बँक म्हणून बरं. बायकांना. बायकांनी काही शांत बसल्या नाही, ते म्हणजे त्यांना काही करू दे, आपण त्यांना करूनच दाखवायचं. आमचं ज्यावेळी कॅपिटल गोळा झालं की परत आम्ही रिझर्व्ह बँकेत प्रपोजल दिलं घेऊन सगळं. म्हणजे ते असतंच की तुमचे बँकेचे जेवढं रक्कम जमा झाली आहे त्याची सर्टिफिकेट वगैरे सभासद घेऊन वगैरे जायचं. वगैरे हां, सगळ्या गोष्टी. कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचं रजिस्ट्रेशन हे सगळं घेऊन परत मी RBIमध्ये गेले. RBIनी सगळं बघितलं आणि ते म्हणले की मॅडम तुम्ही याला लायसन्स नाही देऊ शकत आम्ही. म्हणलं का हो. त्या म्हणल्या की तुमच्या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांचं नाव आहे, शिक्षण, व्यवसाय सगळं आहे. शिक्षणात त्यांचं शिक्षणच नाही आणि सहीत अंगठा आहे. कुठलीही बँकेचे संस्थापक सभासद त्यांना लिहिता वाचता येणार नाही, आम्ही नाही देऊ शकत लायसन्स. मग एवढं करून जर नाही भेटणार लायसन्स तर मी माघारी आली. मी नर्वस होती फार आणि मला असं वाटलं की अरे आपण एवढी मेहनत केली पण आपल्याला लायसन्स नाही भेटणार. पण मी महिलांकडे आली ना तर त्यांच्याशी ज्यावेळी बोलले त्या महिला असं म्हणल्या की अरे त्यांनी त्याच्यासाठी नाही म्हणले ना, आम्हाला लिहिता वाचता येत नाही, मग आम्ही आजपासून लिहिता वाचता शिकू. बरं. आणि मी ज्यावेळी त्यांना असं बघितलं बोलताना की मला असं अगदी चमक झाल्यासारखं वाटलं की ह्या महिला त्या निमित्ताने लिहायला वाचायला तरी शिकतायत. मग आम्ही लिटरसी क्लासेस चालू केले बरं. त्या काळात. त्या काळात. आणि रोज संध्याकाळी आमचे प्रत्येक खेड्यात असे लिटरसी क्लासेस चालू करायला जायचो आम्ही. आणि त्या काळात माझ्याकडे तसं काही रिसोर्सेस नाही. मी सायकलवर जायची एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात असं आणि क्लासेस चालू करून यायची. 6 महिन्यानंतर आम्ही परत ठरवलं आता RBIमध्ये जायचं. पण त्यावेळी मग मी एकटी गेली नाही, कारण मला असं भरोसा पण नव्हता, म्हणजे आत्मविश्वास नव्हता की लायसन्स भेटेल असा. मग मी RBIमध्ये आम्ही गेलो तर माझ्याबरोबर 15 महिला आल्या आणि त्या महिलांचा एक फोटो पण आहे जे मी तुम्हाला दाखवेन परत. आणि त्या महिला माझ्याबरोबर फार उत्साहाने रिझर्व्ह बँकेत आल्या होत्या. मला त्यांचा आत्मविश्वास दिसत होता, पण मला खात्री नव्हती. पण ज्यावेळी आम्ही RBIमध्ये गेलो तर माझ्याबरोबर हे 15 महिला बसल्या RBIच्या डिरेक्टर संचालकांशी बोलताना. तर त्या म्हणल्या की तुम्ही लायसन्स नाकारतायत कारण आम्हाला लिहिता वाचता येत नाही. पण त्या म्हणल्या आम्हाला लिहिता वाचता येत नाही, पण मोजता येतं. आणि त्यांनी परत असं फार आत्मविश्वासाने सांगितलं की आमच्या समोर तुमच्या अधिकाऱ्यांना एक मुद्दल रकमेचं व्याज मोजायला सांगा, आम्हाला पण मुद्दल रकमेचं व्याज मोजायला सांगा आणि तुमच्या अधिकाऱ्यांकडून कॅल्क्युलेटर घेऊन बाजूला ठेवा आणि मग बघूया की कोण फास्ट मोजतं. म्हणजे त्या इतक्या आत्मविश्वासाने सांगत होत्या की जरी आम्हाला लिहिता वाचता येत नाही तरी पैशाचं नियोजन आम्हाला करता येतं, हिशोब कळतो आम्हाला. हिशोब कळतो. मग हे माझ्यासाठी पहिलं शिक्षण होतं ह्या महिलांकडून की लिहिता वाचता येत नाही पण हिशोब जमतं. तर ते आमची मीटिंग जवळजवळ 2.5 तास चालली. आम्ही माघारी आलो. 5 महिन्यानंतर मला इथे मी म्हसवडमध्ये त्या काळात तर मोबाईल फोन तर राहू द्या, पण साधे असे फोन पण नव्हते. मला पोस्ट ऑफिसमधनं मेसेज आला
की तुमच्यासाठी एक मुंबईतून ट्रंक कॉल येतोय बर आणि तो ट्रंक कॉल रिझर्व्ह बँकेतून येतोय. मग ते पोस्ट ऑफिस पण मसवडची हादरली की रिझर्व्ह बँकेकडून ट्रंक कॉल येतोय. मग ते म्हणले की आणि त्या काळात कसं ट्रंक कॉल आला की त्यांना कोणाशी बोलायचं आहे, पर्टिक्युलर पर्सन, पीपी हे सांगायचे आणि पीपी पर्सन तुम्ही आहात. मला असं म्हणलं ठीक आहे. मग ते म्हणले की मी म्हणलं मी 2 वाजता पोचते, त्यांना सांगा 2 वाजता फोन करायला पोस्ट पोस्ट ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये. मी पोस्ट ऑफिसमध्ये गेले 2 वाजता आणि तिथून फोनवर रिझर्व्ह बँकेचे ऑफिसर बोलत होते आणि म्हणले की मॅडम तुम्ही परत आलाच नाही. मी मनात हसून म्हणलं आम्हाला वाटलंच नाही काय होईल असं. तर ते म्हणले तुमचं लायसन्स तयार होतं मॅडम, पण आम्ही आता पोस्टाने तुम्हाला लायसन्स पाठवून पाठवतो. दिलेलं आहे. त्याच्याबरोबर RBIचे कंपिडियम्स सगळे आहेत, म्हणजे माहिती सगळी आहे. हे सगळं आहे आणि तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला लायसन्स पाठवून दिलं आहे. तर आणि RBIमध्ये सांगितलं की ही आमच्या इतिहासात पहिल्यांदा घडतंय की लायसन्स मानदेशी महिला बँकेला पोस्टाने आलेलं आहे. पण एनिवे लायसन्स आलं आणि भारतातली पहिली ग्रामीण महिला बँक म्हणजे खेड्यात ग्रामीण भागात चालू केलेली मानदेशी ही पहिली महिला सहकारी बँकेची 1900 स्थापना झाली 1996 साली. 1996. 97 साली RBIचं लायसन्स मिळालं. सध्या जर आपण बघितलं तर गावखेड्यातल्या महिला म्हणजे एक ठरलेलं असतं की बाबा पुरुषांनी बाहेर काम करायचं, महिलांनी घर चूल आपलं घरदार सांभाळायचं, संसार सांभाळायचा. मग या सगळ्या अशा सिस्टीममध्ये महिलांनी आर्थिक साक्षर असणं किती महत्त्वाचं आहे? नेमकं आर्थिक साक्षर म्हणजे नेमकं काय असतं तुमच्या लेखी? कसं आहे म्हणजे आपण असं म्हणतो ना की महिला आपल्या चूल आणि मूल बघतात, गावी संसार, घरी हां. बघतात, संसार बघतात, पुरुष बाहेरचं काम बघतात. हं, हं. पण माझं तर खरं असं झालं की मी इथे बघितलं ना तर तसं नव्हतं. महिला स्वतः कामाला पण जायच्या, मजुरी पण करायच्या, चूल आणि मूल तर बघणारच बघणार, जनावर पण बघणार. खरं अशी परिस्थिती खेड्यात असते की सगळंच काम म्हणजे फक्त बाहेरचं नाही असं नाही. जनावर बघणे, शेतीचं बघणे, खुरपणे, सगळं काम बाहेरचं महिलाच करतात. पुरुष करतच नाहीत काम. म्हणजे असं त्याच्यामुळे हे मला उलट ते माझ्यासाठी थोडं शॉकिंग पण होतं, की अरे इथे पुरुष कामच करत नाही. ती सकाळी अगदी तयार होऊन देवळात जाणार, स्टँडवरनं चहा पिणार, तिथूनच नाश्ता करणार, तिथे ती राजकारणाची चर्चा करणार. दुपारी काहीतरी शेतात लागणार असेल तर ती दुकानातनं घेऊन येणार. तेवढं ते काम करणार. बाकीची ती शेती पण सगळी चालवायची ती पण महिला करतात. पण हो आणि ज्यावेळी विकायची स्थिती येईल त्यावेळी परत पुरुष जाणार. म्हणजे सगळंच काम महिला करणार. फक्त पैशाचा व्यवहार आहे तो त्यांच्याकडे असणार. क्रेडिटवाला, आर्थिकवाला हं. सगळा व्यवहार. तर तो तसं असतं. पण त्या ह्याच्यात तुम्ही प्रश्न मला विचारलं की आर्थिक साक्षरता. तर तो पैशाचा जो व्यवहार आहे तो ह्यांच्या हातात लवकर येत नाही महिलांकडे. महिलांच्या हातात. आम्ही बँक चालू केली तर ते महिलांना बचत करायला लागल्या, महिला कर्ज घ्यायची चर्चा करायला लागल्या. म्हणजे कुठेतरी असं दिसत होतं महिलांना की आमच्याकडे पैशाचा व्यवहार हातात येतो. तर मला बरोबर आठवतं की 1999 साली आमच्याकडे काय महिला आल्या आणि म्हणल्या, "अहो आम्ही कर्ज घेणार, पण आम्हाला परतफेड वेळेत करायची आहे." मग ते आम्हाला सगळी माहिती नको का? तर म्हटलं आमचे जे लोन ऑफिसर आहेत तुम्हाला समजवतील. ते म्हणले जरी समजवतील तरी एक ना एक पैसा कसा वापरायचा हे बरोबर आम्हाला कळलं पाहिजे. काय वाया नाही गेलं पाहिजे. बरोबर आहे. आणि मग व्याज किती लागतो, किती आम्हाला खर्च करावा लागेल, की पैसे परत फेडताना आम्हाला किती पैशाची तजवीज करावी लागेल, हे सगळं आम्हाला माहिती पाहिजे. मग मी ठरवलं की आर्थिक साक्षरता किंवा फायनान्शियल लिटरसी ज्याला म्हणतात, की आपल्या महिलांना आपण दिली पाहिजे. मला अभिमान आहे की त्या काळात माणदेशीने फायनान्शियल लिटरसी चालू केली महिलांसाठी, ज्यावेळी रिझर्व्ह बँक पण त्याच्याबद्दल बोलत नव्हती. म्हणजे जगात कोणीही चर्चा केली चर्चाच नव्हती नव्हती त्या त्यावेळी. गोष्टीची. बरोबर त्यावेळी आहे. फायनान्शियल लिटरसी चालू केली. आम्ही ती सगळे मॉड्यूल्स तयार केले. ते रिझर्व्ह बँकेला पण पाठवले, की आमच्या महिलांना माहिती देण्यासाठी आम्ही हे सगळं तयार केलेलं आहे. आणि आम्हाला RBIकडून पत्र पण आलं, की आम्हाला जे तुम्ही करता ते तुम्ही आम्हाला पाठवत जा. म्हणजे त्यांना कुतूहलता होती, की क्युरिओसिटी हे वाटते. कशा येस. पद्धतीने चालवतात. तर हे आम्ही फायनान्शियल लिटरसी चालू केली आणि नंतर मग आम्हाला असं लक्षात आलं, की बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी अशा आहेत, की बँक नाही करू शकत. मग आम्ही म्हणलं, की मग
त्याच्यासाठी मानदेशी फाउंडेशन आपल्याला स्थापना केलीच होती मानदेशी फाउंडेशनची. आणि मग त्याच्यासाठी संस्था स्थापन आहे आपली. तर त्या संस्थेमार्फत हे ॲक्टिव्हिटी चालू करूया. फायनान्शियल लिटरसी आहे, उद्योजकताची माहिती देणे आहे, हे सगळं महिलांना हवं आहे. तर आपण आणि म्हणून आम्ही मानदेशी फाउंडेशन मार्फत मानदेशी उद्योगिनी, ज्याला आम्ही बिझनेस स्कूल फॉर रुरल विमेन असं म्हणतो, ते आम्ही चालू केली. आणि मग महिलांना उद्योग चालू करायचे असतील तर त्याची माहिती, मग ते म्हणजे असे स्किल ट्रेनिंगचे क्लास, जे फॅशन, टेक्स्टाईल, केटरिंग असे जे सगळे विषय आहेत त्याचे सगळे क्लास चालू करावे असं मानदेशी फाउंडेशनने केलं. आणि मसवडसारख्या ग्रामीण भागात आम्ही होतो. आता तर मसवड एक छोटं शहर झालेलं आहे. त्या काळात तसं फार भकास भाग होता हा. तर त्यामध्ये बऱ्याच अशा डोंगराळ पण खूप आहे, लांब लांब गावं आहे. मग एवढ्या तिथल्या तशा गावातल्या महिला अशा आम्हाला म्हणायच्या की आम्ही बँकेत नाही येऊ शकत. मग आम्ही म्हणायचो की तुम्ही जर नाही येऊ शकत बँकेत तर बँक तुमच्यापर्यंत जाईल, उद्योगिनी तुमच्यापर्यंत येईल. म्हणून आम्ही डोरस्टेप बँकिंग, डोरस्टेप बिझनेस स्कूल हे सगळं चालू केलं. म्हणजे कसं केलं की आमच्या बसेस आहेत आणि त्या बसेसमध्ये टेलरिंग मशीन, कम्प्युटर, ATM कार्ड कसं चालवायचं ह्याचं शिक्षण, टॅब आहेत की डिजिटल बँकिंग कसं करायचं ते, मसाले बनवायचे असतील तर त्याची मशिनरी आहेत की त्याचं डेमो बघा, तुम्ही तयार करून बघा, तुम्हाला वाटेल तर मग विकत घ्या, कर्ज घ्या बँकेकडून. तर असं आम्ही बस म्हणजे फिरती शाळा ज्याला आपण म्हणतो किंवा बिझनेस स्कूल ऑन व्हील्स असं म्हणतो का, डिजिटल स्कूल ऑन व्हील्स, तर अशा बसेस पण चालू केल्या. तर मानदेशी फाउंडेशन त्यांनी बिझनेस स्कूल, मग महिला उद्योजकता आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागात म्हणजे जवळजवळ बऱ्याच महिला शेतकरीच असतात ना, मग त्यांना कसं उद्योजकतेकडे वळवायचं ते चालू केलं. हे सगळं आमचं मग चेंबर ऑफ कॉमर्स आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या महिलांना म्हणजे शेतीसाठी किंवा शेती निगडीत व्यवसायासाठी महिलांना कर्जपुरवठा पण मानदेशी बँक करत होते. ओके. सध्या जर बघितलं, आता तुम्ही म्हणता एवढं सगळं सांगता, एवढं मोठं आपला विस्तृत झालंय सगळ्या गोष्टी. पण त्या काळामध्ये अशा कुठल्या गोष्टी होत्या की म्हणजे अशा कुठल्या संकटाचा सामना करावा लागला तुम्हाला त्या काळी? अशा काही किस्से, काही गोष्टी आठवतात का त्या काळातल्या? खूप. म्हणजे मी खूप असं म्हणते की मला 2 किस्से तर असं अगदी आठवतात की संकटाचा सामना महिलांनी किती वेगळ्या पद्धतीने केला. एक असं की बऱ्याच वेळी ना आपण असं आपल्याला वाटतं आपल्याला खूप माहिती आहे. अगदी. ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती नाही आहे. मग आम्ही बँक चालू केली तर बँक चालू झाली आणि लगेच काय आम्हाला वाटलं की दुसऱ्या दिवशी खूप बायका येतील, आपली बँक चालू झाली आहे, बचत करायची आहे, आपल्याला कर्ज घ्यायचं आहे. तसं झालं नाही. आणि मग मी असं आठवडे बाजारमध्ये गेली आणि महिलांना विचारलं की का हो तुम्ही बँकेत आला नाही? ते म्हणले आम्ही बँकेत येतो की आमचा दिवस जातो आणि आमच्या कामाचा दिवस गेला की आमचे पैसे बुडतात. मी मजुरी करत असेल तर मजुरी बुडेल, भाजीपाला विकत असेल तर ते धंदा माझा बसेल. तर आम्ही बँकेत नाही येऊ शकत. तर मग मी म्हटलं ठीक आहे, बँक तुमच्यापर्यंत पोचेल. आणि आम्ही असं पण म्हटलं की ह्या महिलांना रोज बचत करायची आहे. तर मग आम्ही बॉक्सेस तयार केले. म्हणजे बचत करण्याचे बॉक्स, असं रोज कॉईनमध्ये बचत करायची, असं पिगी बँक वगैरे म्हणतो. आणि जवळजवळ 7,000 बॉक्स मी घेऊन आले मुंबईतून आणि त्याच्यावर चांगलं चित्र मिकी माऊसचा, मानदेशीचा स्टिकर असं लावून महिलांमध्ये दिलं की महिलांना फार उत्साह येईल. काय झालं, जवळ 15 दिवस नंतर एक महिला तुटलेला बॉक्स घेऊन आली. आणि फार रागात होती ती आणि म्हणली की हे कोणाची ही संकल्पना होती की तिनं असं नाही म्हणलं, हे कोणी सुचवलं म्हणले. मी म्हणलं मी सुचवलं का? म्हणले तुमचा बँकेचा प्रतिनिधी माझ्याकडे यायचा आधी माझा नवऱ्यानी ती बॉक्स तोडून त्याच्यातनं पैसे घेऊन गेला. आता याला कोण जबाबदार? बापरे. मग असं आम्हाला लक्षात आलं की आपण स्वतःच्या ह्याच्यातून आपण काही डोकं चालून जे प्रॉडक्ट तयार करतो हे चालणार नाही. इथे महिलांना विचारायला पाहिजे त्यांचा कॅश फ्लो कसा आहे, त्यांना रोज बचत करायची आहे, आठवड्याची करायची आहे, महिन्याची करायची आहे. मग आम्ही प्रत्येक बँकेचं जे प्रॉडक्ट तयार करणार ते आम्ही असं करायचो की हे महिलांना आधी विचारायचं की चालेल की नाही.
दुसरं एक तर मला असं विचित्रच उदाहरण म्हणजे जे चॅलेंज होतं की इथे कसं बुधवारी बाजार भरतो मसवडचा अगदी. हां, आणि आठवड्याचा सगळ्यांना पगार आठवड्याला भेटतो. जरी रोजगार हमीचं त्याकाळी काम चालायचं, आता 15 दिवसांनी असेल का महिन्यांना असेल माहिती नाही, पण त्या काळात तर ते पण पगार आठवड्याला भेटायचं. एक दिवस आम्ही बँकेत बसलो होतो, पर्यंती गावच्या महिला आल्या आणि खूप आल्या, 15-20 महिला आल्या आणि म्हणल्या, ताई आत्ताच्या आत्ता चला तुम्ही, बुधवारच दिवस होता, मुकादमानी पगार वाटलेला आहे आमचा रोजगार हमीचा, आणि मुकादमानी पगार वाटत होता तिथे की बऱ्याच महिलांचे नवऱ्यांनी उधारी जे दारू पेलेली आहे, बापरे. तर तिथे मुकादम बरोबर दारूच्या अड्ड्यावाला पण बसला होता आणि नवऱ्याने जी उधारी दारू पिलेली आहे ते पैसे वसूल करायला पगार ती त्याला देत होते. कट करून हे दिले. बंद करायलाच पाहिजे. म्हणलं हो आपलं बँक आहे, आम्ही हे काम हे सगळं सोडून हे काम कसं करणार? ते म्हणले आमची बचत व्हायला पाहिजे हे तुम्हाला वाटतं की नाही? मग आम्हाला असे प्रश्न आहेत तुम्ही सोडवणार नाही. मग मला त्यांचा प्रश्न बरोबर होता असं वाटलं की शेवटी आम्ही असं म्हणू शकत नाही की नुसती आम्हाला बँक चालवायची आहे. त्यांनी जी बचत त्यांना करायची आहे ती पण सुरक्षित असली पाहिजे, अगदी, नंबर 1. अगदी, अगदी. दुसरं मला काय वाटलं की ह्या महिला ज्या काम करतात, मजुरी करतात, ज्याचे त्यांना बुधवारी पगार पैसे भेटणार आहे, मिळतात. तर त्यांचं काम आधीच दारूच्या अड्ड्यावाल्याकडे गिरवी आहे. म्हणजे त्याला माहिती आहे की ह्यांचा पगार येईल आणि माझ्याकडे जो दारू पियाला माणूस आहे तो 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 त्यांच्या पगारातून माझी वसुली होणार. बरोबर. हे एका प्रकारे म्हणजे मला असं वाटलं की हा विचित्र मुद्दा, म्हणून आम्ही सगळे तिथे गेलो आणि मग आमचं हे झालं की महिला म्हणल्या हे दारूचे धंदा त्यांचा बंदच करायला पाहिजे आणि ते खूप मोठा प्रकार झाला. इथपर्यंत झाला की दारूचे म्हणजे महिलांवर केसेस झाल्या. कारण ते म्हणले आम्ही दारूची दुकान फोडणारच आणि महिलांवर केसेस झाल्या इथे पोलीस स्टेशनमध्ये. शेवटी त्यावेळी SP-कडे आम्हाला जावं लागलं की तुम्ही आमच्यावर केसेस टाकणार की हे जे दारू विकणारे लोकांवर, कारण तोही ग्रामीण भागात होता, त्याला काय लायसन्स वगैरे नसेल. म्हणजे आपण ज्यावेळी म्हणला ना की काय आव्हानं आली, कसं असतं महिलांच्या जीवनात आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागात शेती करणाऱ्या, गरिबीमध्ये असणाऱ्या, त्या सगळ्यात जे प्रॉब्लेम असतात ना ते महिलांच्या दारात तर पहिलेच असतात आणि ते सोडवल्याशिवाय तुम्ही असं बोलू शकत नाही की नाही नाही आमचं फक्त हे बँकिंग क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो, असं नाही करू शकत. पण ह्याच्यानंतर झालं असं की हे यशस्वी झाल्यानंतर ठिकठिकाणी महिलांचे जे असे दारूचे अड्डे होते हे महिलांनी बंद करायला लावले आणि त्या महिलांनी म्हणल्या ह्यानंतर आमची बचत वाढली. अगदी. सध्याचा जर काळ बघितला तर FD आहे, SIP आहेत, म्युच्युअल फंड आहेत. म्हणजे हा जो कॅनव्हास आहे ना तो बराच वाढत चाललाय. मग गावखेड्यातल्या महिलांनी याकडं नेमकं कसं वळलं पाहिजे आणि कसं ह्या सगळ्याकडे बघितलं पाहिजे? मला तुमचा प्रश्न फार आवडला. कारण लोकांना कसं वाटतं की SIP आहे, FDI आहे, हे सगळं ग्रामीण भागात कुठे त्यांना काय माहिती आहे? ग्रामीण भागातल्या लोकांकडे कुठे काय आहे पैसा? ग्रामीण भागातल्या लोकांना फक्त काही कोणी विचारेल तर एकच विचारतात, सरकारची सबसिडी आणि कर्ज. पण ही चर्चा आणत नाही. खरं तुम्ही बघाल तर ज्या महिला आता आमच्याकडे बचत करतात त्या लेवलवर आलेल्या आहेत की ती साधी बचत करून फिक्स डिपॉझिट करतात. फिक्स डिपॉझिट, RD, आणि काय महिला आता कमवून असं त्यांच्याही डोक्यात येतं की आपण म्हणजे हे डिफरन्स, हे बचत आणि निवेश ह्याचा फरक आहे ना, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट. तर ग्रामीण भागात पण जे लोक कमवतात त्यांनाही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर आमच्याकडे आता असं आहे की मी बघते बऱ्याच महिला इन्व्हेस्टमेंट ते शब्द नाही वापरणार, पण त्यांना अशी बचत करायची असते आणि अनफॉर्च्युनेटली मी सांगते की हे जे आपण सगळे शब्द वापरले ना की SIP, निवेश, FDI, म्युच्युअल फंड, हे सगळं कडे कसं बघतात. मला उलट वाटतं की शहरी भागाला हे माहिती नाही आहे, सप्लाय साईड जे फंड्स असतात ना त्यांना, की ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये पण SIP भरायचं पोटेन्शियल आहे, हे त्यांना कुठेतरी माहिती नाही. त्याच्यामुळे काय होतं की ते काही
घटकांपर्यंतच जातात, म्हणजे जे शिक्षक असतील ग्रामीण भागात, ग्रामसेवक असे जे अधिकारी असतील त्यांच्याकडे. सुशिक्षित लोकांना तेवढं. हां, बाकी किंवा दुकानदार असतील. पण साध्या साध्या महिलांकडे जातच नाहीत, कारण त्यांना शेतकरी वाटतं असतील, हा त्यांच्याकडे हा काय नाहीये. नाहीयेच, बरोबर. आणि त्याचा परिणाम काय होतो, नाही म्हणलं तरी स्पॉन्जी स्कीम्स खूप चालू असतात. लोकांना पैसा आला की त्या पैशावर पैसा कमवायचा असतो ना, पण हे आणि मग त्या बळी पडतात स्पॉन्जी स्कीममध्ये. मग त्याच्यासाठी ग्रामीण भागात म्युच्युअल फंड पर्टिक्युलरली एक म्हणजे सिस्टॅमिक प्लॅन ज्याला म्हणतो, की स्मॉल सिस्टॅमिक आणि सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे SIPला म्हणतो, आणि एक अशी सिस्टॅमिक रचना करावी की जी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ते तयार असतात महिला, त्यांची कॅपॅसिटी आलेली आहे. पण असं मला खूप दिसतं की तसे प्रॉडक्ट म्हणजे म्युच्युअल फंडचे प्रॉडक्ट म्हणजे कसं, की ग्रामीण भागात सगळे नोकरदार नाही, म्हणून तुम्ही महिन्याचं SIP म्हणणार, हे एवढं सोपं नाही आहे त्यांना. तुम्हाला आठवड्याची SIP किंवा दिवसाची पण SIP, की रोज तुम्ही ₹100 करा. जर तिने रोज ₹100 केले तर महिन्याला 3,000 तिचे होतातच ना. आणि ते इन्व्हेस्टमेंट केलं तर ते 15-20 वर्षानंतर तिला लाखो करोडोमध्ये भेटणार. आणि का भेटू नये तिला, पण मला हे दिसतं की ह्या महिलांची कॅश फ्लो समजायला बँकिंग सेक्टर, म्युच्युअल फंड किंवा स्टॉक एक्सचेंज सेक्टर हे ते लोक फेल होतात समजायला. त्यांना हे लक्षात येत नाही. आणि मी असं म्हणेल की ते जर करायचं असेल तर म्युच्युअल फंड्सना असे प्रॉडक्ट फ्लोट केले पाहिजे की जे डेली SIP आहे, आणि आहे असं नाही आहे की नाही आहे डेली SIP. आत्ता पण फंड्सची आहे, पण ती फक्त SIP करून चालत नाही ना, त्याची कलेक्शन सिस्टम पण पाहिजे. अगदी. आणि ती कलेक्शन सिस्टम किंवा तुमचे जे एजंट्स असतील ते असे एजंट्स पाहिजे की जे असं नुसतं फोन करून हां मी पैसे ट्रान्सफर करा तुमचे, असं नाही. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे कॅश असेल तर कॅश घेऊन, नसेल तर त्यांच्या समोर डिजिटल ट्रान्झॅक्शन करून ती करायला फॉलो पाहिजे, बॅक घेतला पाहिजे. तर हे महिला जातील म्हणजे, आणि ते ड्रॉपआउट नाही होणार. नाहीतर आणखीन ते पण आहे ना की ते जे सगळी त्यांच्यापर्यंत तुम्ही सातत्याने पोचलं नाही. इन्व्हेस्टमेंट सातत्याची आहेत वर्षानुवर्ष, बरोबर आहे. मग त्यांचा संपर्क तुमचा सातत्याने राहिलं पाहिजे. एकदा करून घेतलं इन्शुरन्स LIC सारखं आणि परत विसरून जायचं, किती लोकांचे पैसे बुडलेत तसे. मग हे असं नाही, करता कामा नाही, त्याचं नुकसान होईल. पण ते सातत्याने, आणि महिला सातत्याने इन्व्हेस्ट करतात. म्हणून माझं उलट म्हणणं आहे की हे टाईम आहे आपल्याला की ग्रामीण भागातल्या शेतकरी महिला इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण म्हणतो ना की त्या आता इन्व्हेस्टमेंटचे चॅम्पियन्स होऊ शकतात. आपल्या माध्यमातून असं काही या भागामध्ये अशा गोष्टी काय राबवण्यात? आम्ही ऑलरेडी बँक सखीचा आहे आमचं, ते सगळ्या बँक सखी असतात, आणि हे बँक सखी बचतीसाठी, कर्जसाठी, आणि आता आम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी पार्टनरशिप केलेली आहे. तर ते फिरून ही ते सेवा देतात. मगाशी आपण म्हणलो की शेतीचा जो धंदा आहे आपला शेतीवाला, पण तिथं सगळी महिलाच करते पुढं येऊन, पण तिला श्रेय त्याचं मिळत नाहीये. मग अशा वेळेस शेतीचं अर्थकारण समजून घेण्यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे नेमकं? खरं तर मला असं वाटतं की शेती ही व्यवसाय आहे. अगदी. हां, आणि शेती ही माझं इट्स नॉट वे ऑफ लाईफ. हे माझं जीवन जगण्याचं प्रकार नाही आहे, पण व्यवसाय आहे. हे शरद जोशी खूप आधी बोलत होते, आणि सरकारला समजवत होते की तुम्ही शेतकरी उत्पादक हा अन्नदाता आहे एवढंच फक्त बघू नका, शेतकरी हा उद्योजक आहे ह्याच्याकडे पण बघा, असं शरद जोशी खूप वर्ष आधी म्हणायचे. आणि त्याला उद्योगासारखं अप्रोच असलं पाहिजे. तसंच महिलांचं पण आहे की महिला शेतात आहेत, ते जर शेतात काम करतात तर ते त्यांचं रोजचं जीवन आहे, रोजचं काम आहे, पण ते उद्योजकता आहे त्याच्यात. म्हणजे जर महिला कोंबड्या पाळत असेल तर ती अंडी विकते, जोडधंदा. हां, शेतीचा जोडधंदा. शेळी पालन आहे तर ती बोकड विकते, दूध आहे, म्हशी आहेत तर ते दूध विकते. तर हे सगळे जोडधंदे हे सगळे खरं महिला करतात. आणि आता तेवढंच राहिलेलं नाही, त्याच्या पलीकडे गेल्या. म्हणजे मी कसं म्हणते की महाराष्ट्रामध्ये मी असं शब्द ऐकायची की माजघरात
माझ्या आजी सासू सांगायच्या की माजगरात हे ठेवलंय, तू घेऊन ये. म्हणायची माजगर काय आहे, मी विचारायची. तर ते म्हणायचे माजगर म्हणजे ते मधलं घर जिथे की सगळं आपण वाळत घालतो, हे करतो. तर आणि मला म्हणजे असं आठवतं की 80च्या शेवटच्या दशकात किंवा 90ची सुरुवातीला शरद जोशींनी सांगितलं होतं माजगर शेती, ही संकल्पना मांडली होती. म्हणजे काय, तर प्रोसेसिंग युनिट्स. ओके. म्हणजे आणि महिला करतातच ना, आपण पारंपरिकदृष्ट्या बघितलं तर सगळंच बनवतात. तर असे जे जोडधंदे आता तेवढेच नाही राहिले. जोडधंदे आता कसे आले, की वेगळे-वेगळे प्रकार महिला बनवतात. हे तर आहेतच, पण प्रोसेसिंग करतात. आणि आता समजा उदाहरणार्थ मी सांगते, की लातूरमध्ये आमच्या खूप महिला आहेत, की जी डाळ मिल चालू केली आहे त्यांनी आणि डाळ पॅक करून ते विकतात. ओके. म्हणजे त्याला अजून एक ॲडिशनल प्रोसेसिंग करून त्यांना जास्त भाव भेटतो. ओके. तर अशा प्रकारची जी उद्योजकता असते, ती शेतकऱ्यांमध्ये येते. तर ती खरं आपण म्हणजे शेतकऱ्यांना आणि शेतकरी महिलांना लक्षात आलेलं आहे. पण बाजारपेठेत किंवा अर्थशास्त्रांना किंवा सरकारना हे लक्षात आलेलं नाही, की ते ऑलरेडी त्याच्याकडे वळलेले आहेत आणि त्याच्यासाठी ती वेगवेगळी संधी बघतात. आणि आमच्या अशा महिला खूप प्रकारे करतात. म्हणजे तुम्ही बघा, की आत्ताच आमचा मुंबईमध्ये मानदेशी महोत्सव झालं. मला असं वाटायचं म्हणजे आमचा डेली फुटफॉल 15,000 होता. बरं. मला मनात प्रश्न पडायचा, की का येतात लोकं इतके? मुंबईमध्ये काय भेटत नाही, ते त्यांना इथे यावंसं वाटतं. मी विचारायची लोकांना, की का तुम्ही काय घ्यायला येतात? कारण सगळं तर इथे जे मिळतंय. हां. भेटतं ते तुम्हाला तिथे पण भेटणार ना सगळीकडे. ते म्हणले, "नाही ताई, कसं आहे, की आम्ही इथले जे महिलांचे जे मसाले जे आम्ही घेतो ना, ते इतके फ्रेश असतात. डाळी जरी घेतल्या, तर ते कमी पॉलिश हातसडीचे तांदूळ असतात. नाही भेटत आम्हाला चांगले. ते इथे भेटतात." म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे, जो आता ग्राहक पण त्याच्याकडे वळायला ऑलरेडी लागलेला आहे. त्याला नको आहेत पॉलिश महत्त्व तांदूळ. कळायला लागलंय त्यांना. त्याला हेल्दी फूड हा कन्सेप्ट किती आलाय कोविडनंतर आणि तो जो आहे हेल्दी फूड शेतीमधला, त्याची माहिती ह्या महिलांना आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, त्याचे इंटलेक्चुअल प्रॉपर्टी आहेत, ती ह्या महिलांना आहे. आता त्या इंटलेक्चुअल प्रॉपर्टीला राईट्समध्ये कन्व्हर्ट कसं करायचं, ते ते आमचं आम्हाला काम आहे. अगदी. म्हणजे ते मला वाटतं, की अशा ज्या आहेत, समजा इंद्रायणी तांदूळ अनपॉलिश्ड असतील, आमच्या शेलारबाई विकतात, तर मी हसून त्यांना सांगते, की त्याची तुम्ही इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स रजिस्टर तुमच्या नावाने आम्ही करून देऊ, पण करायला पाहिजे. जसं बासमती राईसमध्ये आधी आधी. बाकीच्या ब्रँड्स. अमेरिकेने केलं होतं ना, परत भारताला भांडावं लागलं, की हे आमच्या भागातलं आहे. त्या कोर्टात जावं लागलं. आता आधीपासूनच करायला पाहिजे. तर मला असं वाटतं, की शेतीची उद्योजकता आहे, त्याची विशेषता आहेत, की त्याची जी इंटलेक्चुअल हे आहे, ते महिलांमध्ये खूप आहे आणि त्यात शेतकरी पुरुषपेक्षा महिलांमध्ये अगदी, जास्त अगदी. आहे. म्हणजे उत्कृष्ट तांदूळ, उत्कृष्ट डाळ, म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, वनस्पतीमधनं काय तेल वगैरे बनवायचे हे महिलांना माहिती आहे. अगदी मला जोडूनच प्रश्न विचारायचा होता, की आमच्या हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही महिलांना शेती आणि त्याचा जोडधंदा असे कुठले सजेस्ट कराल का, की हा जोडधंदा तुम्ही महिला करू शकता ग्रुपमध्ये किंवा वैयक्तिक असे कुठले सजेस्ट करू शकता का? म्हणजे मला असं वाटतं, की महिला तर बऱ्याच त्यांना माहिती असतात. मी जे सगळे आत्ता जे आत्ता जे सांगितले बोललं ते. झालं. पण काय-काय नाविन्य पण मी बघितलंय महिलांनी करताना, की उदाहरणार्थ आमच्या एक महिला आहेत, ती जांभळाची आपण जसं आंब्याची पोळी खातो की नाही आंबा पॅकेटमध्ये, पोळी. आंबा पोळी. हं. ती विकत आणि खूप आवडते त्याची आवडीने खातात. टेस्ट आणि ती तशी तुम्हाला कुठे भेटत नाही. ही फक्त आंबा पोळी जगात पण बघितली ना, तर फक्त एशिया भागात भेटते. म्हणजे भारत, चायना, आशिया खंडात. एशिया खंडात आणि बाकी नाही आणि सगळीकडनं तिथूनच जाते. तशी महिला जांभळाची पोळी करतात बरं. आणि ते सांगतात, की डायबिटीसला चांगलं आहे कारण साखर साखर अजिबातच अजिबात नसतं नसते. आणि ओरिजिनल फळामध्ये पण साखर कमी आहे. जसं मँगोमध्ये ओरिजिनल फळामध्ये पण शुगर आहे, तर ते नाही आहे आणि ॲसिडिटीला फार चांगली आहे. तर ती आम्हाला ज्यावेळी त्या महिलेनं मला वाटतं आता 5-6 वर्ष झाले त्या बनवतात. आमच्यासाठी हे नवीन प्रकार होता आणि मी महिलांना सांगते हे महिलाद्वाराच शोधलं गेलेलं पदार्थ आहे आणि हे त्यांनी बनवायला पाहिजे. तसंच आपल्याकडे कवट असतं खूप. म्हणजे मी कसं म्हणते, की अशी जी वाईल्ड ट्रीज आहेत, ज्याची शेती नाही केलेली,
पण निसर्गात रानमेळ्यात हा हा आलेले. तर ते कवटाचे जे प्रकार आहेत, तर त्या एका महिलेनी कवटाची बर्फी, बर मग त्या कवटाची बर्फी म्हणजे काय त्यानं केलं, कवटचं सगळं घर आहे तेच त्याने कन्सन्ट्रेट करून केलं, पण त्याची जी क्वालिटीज आहेत ते अशी अद्भुतच. आता हे बघा, हे मी डेट पाम आपण ओके. गूळ म्हणतो, साखरेचं शुगरकेन मधनं गूळ हे वेगळी आहे, पण हे तसं. ताळाचं गूळ आहे बर बर आणि तो त्याचे एक हेल्थ प्रॉपर्टीज अगदी वेगळे आहेत. बर तर असे खूप काय आहे. आणि तसं खाण्याचेच पदार्थ नाही, म्हणजे आता हे बघा, आता आमचा मेंढपाळ करणाऱ्याचं राज्य हा, ओके. आणि जैन गोंगडी तर आमच्याकडे प्रसिद्धच आहेत, अगदी, सगळ्यांना माहिती आहे. अगदी. मानदेशात कोणाला जैन गोंगडी पाहिजे तर मानदेशातून घ्या. मानदेशातलीच. पण आता हे जैन गोंगडी बनवणारे एवढी सुंदर चप्पल बनवतात आणि ती नेसून नेसून अशी सॉफ्ट होऊन जाते. तशी हे मॅट तयार करतात, योगा मॅट तयार करतात. तर अशा खूप गोष्टी आहेत की जे ते मी म्हणलं ना की महोत्सवमध्ये ते म्हणले की हे सगळं आम्हाला मॉलमध्ये भेटत नाही. हे तर सगळं तशा गोष्टी महोत्सवामध्ये मिळतं. ह्या अगदी. करतात महिला, अगदी. करू शकतात. जर गावाखेड्यातल्या महिलांना कुठला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, शेती निगडीत असेल किंवा और कुठला चालू करायचा असेल, तर काय टिप्स सांगाल तुम्ही, की कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्यांनी? सगळ्यात पहिलं तर ना, कुठलाही आयडिया महिलाला आला, कुठलं अगदी साधं मी सांगते, आमच्या शीतलताई निकम आहेत, त्यांनी तर उन्हाळ्यात कसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण उन्हाळ्यात पण बाहेर फिरलो, ग्रामीण म्हणजे इंटिरियर महाराष्ट्रामध्ये, तर लोक चहा पितात अगदी. असं. पण आम्हाला असं नेहमी वाटायचं की का चहा पितात बाबा तुम्ही, म्हणजे उन्हाळ्यात असं ताक किती छान प्रकार आहे, छाश, आम्ही गुजराती छाश म्हणतो. तर शीतलताईंना आम्ही 2 वर्ष आधी त्यांना सांगितलं की तुम्ही छाश विका चहाच्या पेक्षा, आणि त्याचा बघा तुम्हाला किती प्रतिसाद भेटतो. पण तुम्ही छाश ज्यावेळी बनवणार, कुठलेही खाद्यपदार्थ तुम्ही बनवणार, तर एक तर त्या क्लायमेटमध्ये तू असं तुम्हाला खूप हे देणारा पाहिजे, थंडावा. थंडावा, आणि त्याचबरोबर त्याची क्वालिटी. खाद्यपदार्थ असला की क्वालिटी खूपच महत्वाची अगदी, असते, अगदी. आणि तुम्ही त्यात कुठलीही तडजोड कॉम्प्रोमाइज केली करू शकतच पाहिजे, नाही. करायला नाही पाहिजे. तर एक आहे की आपण जे बनवतो ते त्या सीझनमध्ये चालेल की नाही, हे त्यांनी विचार केला पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये कसं थंडीमध्ये तुम्ही ताक विकायला लागलं की नाही चालणार. काही काही ठिकाणी चालतं, थंडीमध्ये थंड घेतात, पण आपल्या प्रदेशात तसं नाही, मग ते चहाच लागतो. किंवा मग ते असं ज्या महिला म्हणजे पनीर बनवतात, तर ती पनीरची क्वालिटी, त्याचा घटक सगळा. आणि मी थोडं असंही म्हणेल पलीकडे जाऊन, खाद्यपदार्थ असू द्या, काही मॅटसारखे गोष्ट असू द्या, तुम्हाला क्वालिटीसाठी एक्सपर्टची मदत घ्यायला पाहिजे. आणि आमच्या संस्थामध्ये पण आम्ही ते उपलब्ध करतो. एक्सपर्टीज प्रोव्हाइड करतात तुम्ही. हां, की त्याचं पॅकिंग कसं असलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे. तुम्ही बाहेर पाठवणार, बाहेर म्हणजे मी विदेशात नाही म्हणत, पण मसवड ते मुंबई पण पाठवणार, तरी तुमचं पॅकिंग चांगलं पाहिजे. तुम्ही ते माल बाजारपेठेत पाठवणार, तर त्याचं पॅकिंग कसं पाहिजे, आकर्षक ब्रँडिंग पाहिजे, नाव सोपं पाहिजे, लोकांना लक्षात राहिलं पाहिजे, चित्र असं पाहिजे की ते बसेल मनात व्हिज्युअल असं. तर हे सगळे अशा वेगळ्या वेगळ्या, आणि हे जे आम्ही करतो ना, त्याला आम्ही एक कोर्सच आहे आमच्याकडे, ज्याला आम्ही देशी MBA म्हणतो. देशी MBA? हां. हा काय कन्सेप्ट आहे देशी MBAचा? ज्यावेळी आम्ही बिझनेस स्कूल चालू केलं आणि चेंबर ऑफ कॉमर्स महिलांचं चालू केलं, त्यावेळी आम्ही महिलांना म्हणलं की तुम्हाला कुठलाही उद्योग चालू करायचा असेल, तर तुम्ही असं ठरवून नाही करत की ठीक आहे आता मी टेलरिंग मशीन घेते आणि मग मी ब्लाऊज शिवेल आणि मग ते मला काम भेटलं. ठीक आहे, तो एक तुमचं रोजनिर्वाहाचा हे होऊ शकतो. बरोबर. पण तुम्हाला जर उद्योजक बनायचं असेल, तर त्याला एक हे असतं, म्हणजे तुम्ही तो बिझनेसचं प्लॅनिंग बरोबर केलं पाहिजे. तो बिझनेस तुमचा वाढणार कसा, प्रोसेस असते एक. त्याची ती सगळी माहिती तुम्हाला पाहिजे. तो बिझनेस मोठा करायचा असेल आणि त्याला तुम्ही अगदी स्टँडर्डाइज करणार प्रॉडक्ट, जसा हा स्टँडर्ड प्रॉडक्ट आहे, आणि ह्याचे मी दिवसाचे 5 बॉक्स नाही बनवणार, मी 500 बनवणार. हे जर तुमचं ॲस्पिरेशन असेल, तर त्याला तुम्हाला मशिनरी वेगळी लागेल, पॅकेजिंग लागेल, डिझायनिंग लागेल, क्वालिटी चांगली लागेल. तर हा सगळा समजला वेगळे वेगळे एक्सपर्ट आहेत, आणि ते एक्सपर्ट्सनी त्यांनी येऊन महिलांना समजवावं. 1 वर्षाचा आमचा कोर्स आहे. त्या महिला त्याची फी भरतात,
फी काय फार नाहीये, किती फी असते एक्झॅक्ट? 500 रुपये 500 पर वर्षाची. इयर. पण त्यामध्ये त्यांना टोटल 5 वर्कशॉप असतात 2-2 दिवसाचे. त्याच्यात त्यांनी यायचं, ते वर्कशॉप करायचं. त्याचं कॅटेगरायझेशन आम्ही करतो, की जर तुम्ही फॅशनमध्ये असाल तर मग ते फॅशनमध्ये टेलरिंग, फॅशन डिझायनिंग ते सगळं झालं. जर तुम्ही खाद्यपदार्थमध्ये असणार तर तो केटरिंगचा भाग आला, तर त्याला एक्सपर्ट वेगळे असणार. अगदी. तर तसे कॅटेगरायझेशन करतो आणि 5 वर्कशॉप त्याला मेंटर येतात आणि मग ते एका वर्षाच्या 5 वर्कशॉपला 2 एक्सपोजर व्हिजिट असते. ओके. म्हणजे आता तर 4 झाल्या. म्हणजे दर 3 महिन्यांनी एक एक्सपोजर व्हिजिट असते. तुमचा जसा बिझनेस आहे तसा बिझनेस बघायला त्या महिला जातात. म्हणजे मी जर माझं म्हणजे आता थोडक्यात मी सांगते, की कोणी गूळ बनवणार असेल, गूळ पावडर बनवणार असेल, तर आम्ही अशा लोकांकडे त्यांना घेऊन जातो, की आज तुम्ही 5 किलो बनवताय. पण तुम्हाला 50 किलो बनवायचं असेल तर तुम्हाला काय काय लागणार ते बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अगदी. भांडवल एक बाजूला, पण बाकीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार, तर अशा एक्सपोजर व्हिजिट करतो आणि वर्ष पूर्ण झाला की त्यांना सर्टिफिकेट भेटते, बँकेला लोन उपलब्ध होते आणि तो त्यांचा बिझनेस वाढवू शकतात. मला अभिमानही वाटतो ओंकारजी, की हा वर्ष आमच्यासाठी खास आहे, कारण आम्ही 1 मिलियन विमेन 10 लाख महिलांपर्यंत पोहोचलेलो अरे आहे. वा, खूप छान. सध्या मला असा पुढचा प्रश्न विचारायचा की बचत गट आणि सध्या सहकारी संस्था आहेत, आजच्या काळात महिलांसाठी किती फायद्याच्या ठरू शकतात आणि मानदेशी फाउंडेशन असेल किंवा मानदेशी सहकारी संस्था असेल आपली, त्या महिलांसाठी कशी मदत करू शकते? कसं आहे की बचत गट, आपण बचत गटची चर्चा महिला, ग्रामीण अशा जास्त करतो ना. शहराकडे ती काय चर्चा एवढी होत नाही, कारण व्यक्तिगत जीवन पण जास्त आहे. पण ग्रुपमध्ये लोन मिळणं सोपं असतं. ते तुम्ही ग्रुपमध्ये लोन घेतला की एकमेकाची हमी तुम्ही घेता. त्याला जॉईंट लायबिलिटी ग्रुप असेल तर तुम्ही जॉईंट गॅरंटी घेता, की एकमेकाची हमी की परतफेड होऊ शकतं. तर तो खरं बँकेला फायदा आहे त्याचा, बचत गटचा. कारण बँकेला ज्यावेळी लोन द्यायचं आहे त्यावेळी जी गॅरंटी आहे ती त्या महिलाच घेतात परतफेडीची, म्हणजे बँकेचा तो तापच कमी होतो. तो बँकेला फायदा आहे. महिलांना काय फायदा, तर काय होतं की ज्यावेळी तुम्ही ग्रुपमध्ये फायनान्सिंग करता ना, त्यावेळी तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. तिनं एवढी बचत केली तर मी पण एवढी करते अशी, आणि ती कॉम्पिटिशन चांगली हेल्दी कॉम्पिटिशन आहे. तो तिसरं आहे, म्हणजे मी हे पण फार कॅन्डिडली तुम्हाला सांगेल की एवढ्या माझ्या जवळजवळ 3 दशक झाले मी महिलांमध्ये काम करते, पण ग्रुप बिझनेस एवढे चालत नाही. हेच कारणही सांगते. म्हणजे जरी सगळे म्हणले बचत गट आहेत आणि आम्ही बचत गट मार्फत आम्ही हे पदार्थ बनवतो, हे सगळं सांगतात, कारण सरकारची स्कीम बचत गटासाठी आहे. स्कीम नसती तर हे सगळं झालं नसतं. ग्रुपमध्ये काय असतं की शेवटी माणूस कोणीतरी एक रिस्क, बिझनेस म्हणजे रिस्क आलं. सगळेच काही रिस्क घेऊ शकत नाही. सगळ्यांचा तो स्वभाव पण नसतो. काही लोकांना कामच करायचं असतं. तर मला हे म्हणजे फार कॅन्डिडली सांगावं असं वाटतं की बचत गटचा फायदा महिलांना फायनान्स रिलेटेड जास्त होतो, पण बिझनेस रिलेटेड असेल ना तर तो ग्रुप बिझनेस एवढी चालत नाही. असतात 1-2 महिला एकत्रित आल्या आणि ते करतात. मला असं चांगलं आठवतं की कन्स्ट्रक्शन साईटवर आमच्या काय महिला काम करायच्या. त्यातल्या 2 महिला आल्या आणि त्यांनी ठरवलं की ते आपल्याला जे सीडीवर चढून घमेलं उचलून ते द्यायला लागतं मजुरी करताना, ते अवघड आहे. त्याच्यापेक्षा आपणच क्रेन घ्यावं, दोघींनी मिळून इन्व्हेस्ट करावं आणि आपलंच काम कमी होईल. कारण त्यांचा बिल्डर काय एवढा मोठा नव्हता. मग त्यांनी त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट केले, दोघींनी निम्मे केले आणि ती परतफेड केली. असं काही छोटं चालू शकतं. 2-3 महिला एकत्रित येऊन करू शकतात. पण बचत गटनी बिझनेस चालू करावे आणि ह्या सगळ्या महिला उद्योजक होणार, हे थोडंसं मला वाटतं अतिशयोक्ती आहे. तर इंडिव्हिज्युअल बिझनेस जास्त होतात. हे तुम्ही बचत गटचं म्हणलं. पण परत हे सांगते की आता आम्ही महोत्सव केला, तर हे सगळे बचत गट मिळून असं मार्केटिंग फेअर करू शकतात. हे फार महत्त्वाचं आहे, जे एकटी महिला नाही करू शकत, पण हे करू शकतात. म्हणजे मला असं फार वाटतं की अशा ज्या उद्योजक महिला आहेत त्यांनी त्यांचा गट करावं
आणि त्यांनी ती निगोशिएशनची कॅपॅसिटी त्यांची निर्माण करावी की आम्ही एवढ्या वस्तू आम्ही बनवतो हे. आणि विकतो, तुमच्या मॉलमध्ये आम्हाला किती जागा देणार. तर तो एक निगोसिएशन कलेक्टिव्हली करू शकतो. जसं आपण बिझनेसमध्ये महिला सोडून द्या, पण उद्योगधंद्यामध्ये ज्यावेळी छोटे छोटे उद्योग होतात तर ते ग्रुप करून कसं करतात की आता आम्ही पण करतो महिलांचे, की समजा मसवडमध्ये असे 15-20 उद्योजक आहेत, तर त्या उद्योजकनी मिळून एक चार्टर्ड अकाउंटंट नेमावा. बरं. म्हणजे त्यांना ते एकला ते काय करू शकत नाहीत, त्यांना फी परवडत नाही. पण कलेक्टिव्ह येऊन अशा ज्या सुविधा घ्यायच्या असतील तर ते आपल्याला पॉसिबल होतो. म्हणून त्याचा ह्या ग्रुप केला तर फायदा होतो. म्हणजे आपण म्हणून फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे, बचत गट नंतरचा जो स्टेप आहे समजा, तर तो चालेल. कारण कंपनीला बरंचसं काय लागतं जे एक शेतकरी महिला नाही करू शकत, पण कंपनी असेल तर करू शकते. अगदी अगदी. थोडासा आता पॉलिटिकल प्रश्न विचारतो. खरं तर आत्ताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या, रिझल्ट लागला, महायुतीचं सरकार आलं राज्यामध्ये. त्याच्या आधी त्यांनी एक स्कीम लागू केली, ती लाडकी बहीण योजना. काय वाटतं ते 1500 रुपये किंवा तो 2100 रुपयाचा हप्ता गावखेड्यातल्या महिलांसाठी किंवा ओव्हरऑल महिलांसाठी खरंच सफिशियंट आहे का? त्यानं आर्थिक साक्षर किंवा आर्थिक स्टेबल होऊ शकतात का महिला? काय वाटतं? सगळ्यात पहिलं तर कारण ते स्कीम आहे ना, ती स्कीम आमच्या बँकेमार्फत पण आम्ही राबवलीच होती. लाडकी बहीण योजना, पैसे येत होते आणि ते पैसे महिलांच्या खात्यात जात होते. तर त्याचं जर माझं पूर्ण मी अनुभव बघितला ना, की ही स्कीम कशी आहे का कशी नाही ना, हे मी थोडं बाजूला ठेवणार. पण मी असं सांगणार की पहिलं तर त्या महिलेला सरकारकडून पैसे मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी काय असलं पाहिजे, तर तिचा आधार आणि फोन लिंक असला पाहिजे. बरोबर आहे. आम्हाला शॉक बसला की कितीतरी महिलांचा, म्हणजे आमच्याकडे आधार फोन लिंक होता, पण आम्ही बघत होतो की बाकीच्या बँकात रांगा लागलेल्या आहेत. मग खूप टाईम लागत होतं. मग त्यांनी मानदेशीमध्येच सगळ्यांनी अकाउंट केले की लवकर आधार आणि लिंक करून फोन लिंक करून घ्यायचं, जे नाहीतर महिलांचं होणारच नाही. पुरुषांचा होतो पण महिलांचा होत नाही. तर ते झाले. आणि मग ज्यावेळी पैसे ट्रान्सफर झाले, म्हणजे निवडणूकच्या आधी जे पैसे ट्रान्सफर झाले काही महिलांना, तर आम्ही महिलांना विचारत होतो की तुम्ही काय करता, म्हणजे त्या पैशातून तुम्ही कसे खर्च केले, काय केलं. तर पहिलं कसं व्हायचं की त्या महिलांच्या बरोबर पुरुष पण यायचे अगदी. आणि मग म्हणायच्या अहो तिला जमणार नाही, अहो त्या महिलाच म्हणायच्या अहो मला सगळं जमतं. आणि ते पैसे काढताना आणि मग ते 3000 आलेत ना, मग त्यांचे नवरे म्हणायचे सगळेच काढ ना. ते म्हणायचे कशाला सगळे काढायचे, आता तेवढीच गरज आहे. म्हणजे काय की तिथे फरक पडतो की ज्यावेळी पैसा महिलांच्या हातात जातो ना, तर तो पैशाची जर्नी बदलते. पुरुषांच्या हातात आहे ना, तर तो लगेच तिथून खिस्यात जाणार का कुठे खर्च करण्यात जाणार. पण महिलांच्या हातात असेल ना, तर तो थोडे दिवस बँकेत राहणार, थोडे पैसे काढणार. आणि दुसरं असं आम्ही बघितलं की समजा काय महिला वडापावचा व्यवसाय करत होत्या, त्यांना एक महिला आली होती, तिचं ते आठवडे बाजारला भजी विकायची. तर ती म्हणायची की माझ्याकडे जी कढई आहे ना ती छोटी आहे, तर मी मोठी कढई घेते आता ह्या पैशातून. म्हणजे ह्याचा अर्थ कसं झालं की तिनं त्या पैशाचा वापर कसा केला. म्हणून मी कुठलीही योजना असेल, मला असं फार वाटतं की ज्यावेळी योजना तुम्ही तयार करता आणि इम्प्लिमेंट करता, आता हे शासनाचे पैसे आहेत, बरेच जे ते टॅक्स पेयर आहेत ते पण सांगतात की आमच्या टॅक्समधनं हे पैसे जातात असं सांगतात. पण तुम्ही त्याला जर गरजू महिलांना बरोबर पोचले तर त्याचा जो सोशल आउटपुट आहे, तो इम्पॅक्ट आहे, तो मोठा होऊ शकतो. आणि म्हणून मी असं म्हणेल की महिला बँकेकडून, म्हणजे माझं तर हे म्हणणं आहे की हीच लाडकी बहीण योजना महिला बँकेकडल्या ज्या महिला होत्या त्यांनी कसे पैसे वापरले आणि बाकीच्या ठिकाणी कसं झालं, याचं आम्ही आता स्टडीज करतोय आणि रिपोर्ट बाहेर पाडणार आहे. आणि आम्हाला दिसतंय रिपोर्टवरनंच की जी मी म्हणलं की बचत इथे वाढली महिलांची. ज्या कामासाठी पैसे वापरले गेले ते काम प्रॉडक्टिव्ह होते. पण हे शासनामुळे असं मी नाही म्हणणार, हे त्या महिलांच्या बुद्धीमुळे त्यांनी असं, त्या साक्षर असल्यामुळं सगळं नाही. आणि त्यांना संधी आहे ना की माझी बचत इथे ठेवते, मला कर्ज भेटणार. माझ्याकडे एक महिला आहे, तिला 3000 भेटले, तिने सांगितलं की 3000 आहेत, मला अजून 5000चं कर्ज द्या, मी 8000ची बकरी घेते. अगदी.
म्हणजे त्या पैशाला दुसरे 5,000 जोडले गेले आणि तिचा एक उदरनिर्वाह चालू झाला. मला वाटतं की ह्या सगळ्या स्कीमकडे तुम्ही द्या, आम्ही तुम्हाला दिलं, मग तुम्ही मतं द्या, असं चुकीचं, म्हणजे तो ॲटिट्यूड अप्रोचच चुकीचा आहे. तो असला पाहिजे की त्यांना त्याचा ते ते सुविधा घेऊन त्यांची इन्कम जनरेशन झाली पाहिजे आणि ते करण्यासाठी मग ते असे आमच्या महिला बँकेसारख्या पाहिजे बँका आणि संस्था. ओके. पुढचा थोडासा एक प्रश्न विचारतो की ज्यावेळेस गावखेड्यातल्या महिला तुमच्याकडे एखादी बिझनेस आयडिया घेऊन येतात, नेमकं त्याचं स्वरूप कसं असतं किंवा आत्तापर्यंत मागच्या काळामध्ये तुमच्याकडे अशी कोणती महिला आली का की आउट ऑफ द बॉक्स काहीतरी क्रिएटिव्ह आयडिया घेऊन आली तुमच्याकडं बिझनेसची? अशा काही किस्से किंवा अशा काही गोष्टी घडल्यात का? ते खरं मगाशी मी तुम्हाला एक सांगितलं, म्हणजे कधी कधी कसं असतं की आम्हाला वाटतं की आम्ही त्यांना हे आयडिया देऊया का, हे आयडिया देऊया, पण ते स्वतः ज्यावेळी काय करून येतात, काय सांगतात, तर ते एक मी तुम्हाला आता आमच्या महोत्सवमध्ये एका महिलेने सांगितलं की मी गव्हाची खीर विकायला महोत्सवमध्ये ठेवणार. बरं. हां, गव्हाची खीर. आता आम्ही म्हणलं की ती तुमचं खपेल का तिथे? कारण तो मुंबईचे ग्राहक क्राऊड. खाणार का? असं ज्यांना ते आईस्क्रीम, केक, हे ते असे फास्ट फूड खायची सवय. सवय. ती म्हणली नाही, पण मी उत्कृष्ट खीर बनवते. आणि मग आम्हाला असं वाटलं की ट्रायल देऊया तिला. तिचं सॅम्पलही ट्राय केला आणि तिने इतकं ते गव्हाची खीर जशी ग्रामीण भागात गहू भिजवून त्याला ते करून अशी खीर केली आणि त्याच्यात तो ड्रायफ्रूट असा ज्या पद्धतीने कापून असे टाकले, तूप आणि ड्रायफ्रूट आणि कमी गोड, की तिचं 4 दिवसात लाखाचा वर व्यवसाय गेला. बापरे. आणि दॅट वॉज शॉकिंग. आम्हाला वाटलं की तिला ते होणारच नाही, पण तिचा इतका बिझनेस त्याच्यामध्ये झाला. मगाशी तुम्हाला मी जांभूळची पोळी सांगितली. अगदी. आम्हाला कधी लक्षातच आलं नाही की एवढा बिझनेस ह्या महिला अशा गोष्टीमध्ये लाखोमध्ये कमवणार. तर त्या महिलांमध्ये त्यांना संधी भेटली तर असे इनोव्हेशन्स ते खूप. एक महिला आहे, म्हणजे दुसरं की जाते खलबत्ते आपण हे बघतोच ना ग्रामीण भागात. मग त्यांनी आता मुंबईसारख्या ठिकाणी करायचं तर असे छोटे छोटे जाते खलबत्ते, तेवढंच नुसतं तयार केलं असं नाही, पण त्यांनी विकायची संकल्पना काय मांडली की ते म्हणले हळदी समारंभ असतं ना आपल्याकडे लग्नाआधी, तर ते हळदी समारंभामध्ये सगळ्यांना तुम्ही जाते खलबत्ते गिफ्ट द्या. आणि त्यांचं खूप चाललं ते छोटंसं एक छोटा असतो. Right. हां, छोटा खलबत्ता. तर अशा, आणि मी मगाशी तुम्हाला हे सगळं जे दाखवलं की मुंबईच्या लोकांना आवडतं, योगा मॅट आहे. तर असे इनोव्हेशन, पण ह्याच्यातले पण दुसरं म्हणजे खाद्यपदार्थामध्ये मला जास्त असं दिसलं की जे ग्रामीण भागात फार होतं जे, आणि आता शहरात अजिबात भेटत नाही, म्हणजे मांडे बनवणाऱ्या महिला. जे मांडे बनवतात एवढे मोठे आणि ते त्यांच्या असे लाखात त्यांचा व्यवसाय झाला. तर हे आपलं सुंठ, जिंजर पावडर किंवा हल्दी पावडर किंवा बांबूचं लोणचं. बरं. म्हणजे आमच्या सेल्वासच्या महिला आहेत, त्यांनी बांबूचं लोणचं करून आणलं होतं आणि उत्कृष्ट, म्हणजे पर्टिक्युलरली व्हेजिटेरियन लोक जे, म्हणजे मी ज्यावेळी लोणच्यामध्ये नॉनव्हेज प्रकार आहे मला माहिती नव्हतं, पण मुंबईमध्ये त्या महिलेनी ज्यावेळी बांबूचं लोणचं विकलं, ती म्हणली हे नॉनव्हेज लोणचं भेटत आहेत तसंच आहे, म्हणजे एक हेल्थच्या दृष्टीने पण. तर असे प्रकार खूप नवीन, आणि हे ट्रायबल भागातल्या महिला. परत ह्याचे आमच्या जयवंती जे नाशिक भागातल्या आहेत, त्यांनी ते निरगुडीचे तेल, असे वनस्पतीमधनं काय तयार करून आलेले. एका महिलेनी प्युअर गुलाबच्या पाकळीचा मिठाईमध्ये कसा वापर करायचा आणि पानमध्ये कसा वापर करायचा तो करत होती, आणि तो इतका तिनं छान केलं की तिची ती प्युअर गुलाबची पाकळी ती बॉटलमध्ये पॅक ती विकत होती आणि महिला घेत होत्या. ओके. म्हणजे, आणि मी म्हणलं पण की तुम्ही गुलाब कुठे करता, ते म्हणली साताऱ्याच्या जवळ माझं शेत आहे गुलाबाचं. बरं. आणि ती मी त्याच्या पाकळ्याच विकते, फक्त तिचा व्यवसायच तो आहे. ती पाकळ्या अशा ड्राय करून प्युअर गुलाबच्या पाकळ्या दोन्हीसाठी, जेवणासाठी पण आणि एक संध्याकाळी घरात फ्रेश वातावरण निर्माण व्हावा, तर त्याची पण तिने केक बनवली होती की त्याचं ते सुगंध यावी, त्याला थोडंसं पेटवून सुगंध.
तर अशा निरनिराळ्या बिझनेस करतात महिला. थोडंसं आता विषयापासून थोडंसं आपण साईडला जाऊयात की मधल्या काळामध्ये चित्रपटाची तुम्हाला आवड आहे, तुम्ही सांगितलं लहानपणी तुम्ही चित्रपट वगैरे बघायचा. मधल्या काळामध्ये कुठला चित्रपट पाहिलाय का? आणि आवडता चित्रपट कुठला, आवडता अभिनेता आणि आवडती अभिनेत्री कुठली? ओ माय गॉड. ओके. लापता लेडीज बर. तो मला असं खूपच आवडला. तर चित्रपट असं वेगळं होतंय अगदी ती. आणि आवडता अभिनेता? आवडता अभिनेता व्हेरी डिफिकल्ट. ओके. तसं खरं मी म्हणजे बॉलिवूड सिनेमा असे जुने खूपच पाहिलेले आहेत आणि त्याच्यात मला अजूनही आवडता अभिनेतामध्ये कदाचित आजच्या पिढीला हे नाही, पण माझा आवडता अभिनेता तसा दिलीप कुमार आहे. दिलीप कुमार साहेब. ओके. अभिनेत्री कुठली आवडते? माझी आवडती अभिनेत्री वहिदा रेहमान. ओके ओके. या सेगमेंटमध्ये आपण एक रॅपिड फायर खेळतो. तुम्हाला 2 गोष्टी विचारतात, तर तुम्हाला पटकन निवडायचं असतं. चहा की कॉफी? चहा. डोंगरावरती फिरायला आवडतं का समुद्राच्या ठिकाणी? तसं दोन्ही आवडतं, पण हल्ली मला डोंगरावर जास्त आवडतं. ओके. राजकारण का चळवळ? चढवळ. चळवळ. ओके. मला वाटतंय की ही चर्चा कुठेतरी ते थांबवावं लागते आपल्याला, थोडंसं टाईम लिमिट असल्यामुळं. पण तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जो वेळ दिला आम्हाला आमच्यासाठी, आमच्या कार्यक्रमासाठी, त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमकडून मी तुमचा खूप खूप आभार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. मलाही खूप बरं वाटलं सगळं असं, म्हणजे काय जुन्या गोष्टीचा उजाडाही चालला आणि आता महिलांबरोबर कितीतरी शिकायला मिळतं तेही सांगता आलं. थँक्यू सो मच.